अमित म्हात्रे सरांचाही आवाज ऐकूया आपण. बॅक टू क्रिकेट गेम ऑन, लेट्स प्ले. हो सर, मॅच चालू करायची आहे तत्पूर्वी पहा सूचना आहे. डॉक्टरजी संघाचं नाव आलेलं आहे, TMCC बोरकर संघाचं नाव आलेलं आहे, VRCC गणेशपुरी आणि त्यानंतर या अगोदरची मॅच. दोन संघांची नावं अजूनही बाकी आहेत. पहिला बॉल फटका फसलाय, बॉल हवेत आहे. डॉनचा खेळाडूने कॉल केला आणि इथे मात्र झेल सुटलाय. पहा बिपिन पावशे संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू, त्यांच्याकडनं झाली चूक आणि आता मात्र ही चूक किती महागात पडणार. कदाचित फलंदाज बॅट चेंज करतात. अमितजी म्हात्रे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आजच्या रजनीमध्ये. अजूनपर्यंत त्यांच्या मुखातून बॉम्ब फुटले नाहीयेत आणि कदाचित ते आता या रजनीमध्ये ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करूया. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय स्पर्धा साई गणेश चषक 2025. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. शेवटची मॅच, दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूने ट्रॉम्बे संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजच्या बौल्यावर सुदेश सालुंके. UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात जास्त बोली ज्या खेळाडूवर लावली तोच खेळाडू, अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू, वहाळ संघाचा पाठीचा कणा सुदेश सालुंके याच्या हातात चेंडू. पाहत राहा मॅच. पुढील आवाज असेल अमितजी म्हात्रे. बहुत बहुत शुक्रिया देवडाकी. तो चलते मैदान के अंदर पहला ओवर जारी है और हवा में जरूर गेंद, कैच की संभावना, पॉइंट खिलाड़ी ने लपका कैच, विकेट नंबर ट्रॉम्बे का पहला, बैक टू द डगआउट. और अपन वाल की जो गेंदबाजी चल रही है वो आरंभिक गेंदबाज मिस्टर सुदेश सालुंके, जिन्होंने दूसरे गेंद के ऊपर इस बल्लेबाज को चलता कर दिया. एक शानदार कैच लपक लिया पॉइंट के फील्डर ने. हवा में गेंद थी, यस पहली भी कैच थी लेकिन वो ड्रॉप हुई. कैचेस विन द मैचेस. और वाल टीम को सोचना कि टाइमर लगा दिया है, ध्यान में रखिए. आड़े बल्ले से खेला हुआ शॉट है. शॉट मिड ऑन खिलाड़ी दायरे के बाहर जाकर गेंद को उन्होंने पकड़ा. एक तो सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ट्रॉम्बे टीम का स्कोर आगे बढ़ता है. दो दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है. बायात के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर मिस्टर जयेश दीपेश कोहली जो एक पे खेल रहे और जयेश कोहली एक पे खेल रहे. कदमों का बेहतरीन प्रयोग किया. मिस टाइम शॉट, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर कैच की संभावना, लपक लिया कैच. दूसरा विकेट गॉन और टीम का टोटल स्कोर देखा जाए 2, लॉस ऑफ 2. और नए बल्लेबाज विनायक कोहली. सब कोहली बंदो है. ट्रॉम्बे कोहलीवाड़ा. वो टीम अलग है, ये टीम अलग है. लेकिन गवान के इस 22 शट के पट्टी के ऊपर मेहमानों की बल्लेबाजी खास नहीं चल रही क्योंकि 2 विकेट गॉन हो चुके हैं. टीम का टोटल स्कोर है 2. शानदार जानदार आयोजन किया हुआ है. चमकदार ट्रॉफी है, अच्छी फ्लड लाइट है. स्कोर 2 और ये प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं. स्कोरर की भूमिका महत्वपूर्ण है कि क्या चल रहा है वो हमें जानकारी देना, क्योंकि उनके बदौलत ही हमारी कमेंट्री अच्छी चलती है. स्कोरर हमारा दाया आते और बाया भी आगे निकले कवर के क्षेत्र में. वहाल के फील्डर ने गेंद को कलेक्ट किया. एक सिंगल मिलेगा और ट्रॉम्बे टीम का स्कोर आगे बढ़ता है 3.
और इस ओवर की आखिरी गेंद शेष। 2 सफलता हासिल किया या सुदेश सालुंके ने। उर्द विकेट और जोरदार घुमाने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद। पहला ओवर खत्म हो चुका और पहले ओवर की समाप्ति के बाद ट्रॉम्बे टीम का टोटल स्कोर पहुंचे 3, 2 विकेट के नुकसान पे। दो ट्रॉम्बे के बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस चले गए, आरंभिक बल्लेबाज वापस चले गए और 2 सफलता हासिल किया यहाँ सुदेश सालुंके ने। बहुत ही बढ़िया शानदार ओवर साबित हुआ। टाइमर है विनते गवान सॉरी यहाँ वहाल टीम को आप समय के साथ 15 मिनट नहीं तो एक खिलाड़ी अंदर लेंगे, हम कुछ भी करो, हमें टाइम नहीं है क्योंकि हमें कल सुबह पहुंचना है ओसरली में। इससे पहले आपको हाथ जोड़ के विनती करता हूँ, डे नाइट का फॉर्मेट सभी जगह चल रहा है, हमें नींद महत्वपूर्ण है, नहीं तो ऐसे गिर जाएंगे डायरेक्ट गुने हॉस्पिटल में। और ये अंपायरों का भी स्टैमिना खत्म होता है ना, फिर चढ़ना चाहिए पावर। और ये पावर के साथ गैजेट आउट, आ रहे और जा रहे, तू चल मैं आया ट्रॉम्बे। अंचाल जी थे इस विनिंग टीम। 4 बघा 4 चौघांची नावं पाठवायची आहेत इकडे। आता शर्यत होईल मैदानाच्या आतमध्ये, मग काय मजा आहे, बघूया कुठला रेस मध्ये कुठला घोडा जिंकतोय, काही बोला। शॉट है इस बार में, गैप में खेले, चौका मिलेगा, बाउंड्री और पहला चौका ट्रॉम्बे की टीम के लिए बल्लेबाज ने ठोका जिसका नाम है भावेश कोहली। यस, गणेशपुरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपलं नाव द्यायचं आहे, लवकरच द्या। हा, आणि गणेश नाही दिला तर गणेशपुरी तुम्ही मात्र तुमचं नाव नसेल 3 मध्ये आम्ही धावू। हा, याची दक्षता तुम्ही घ्या। चिरलेकर ओ देरी से इस बार पॉइंट के क्षेत्र में टैप किया है गेंद को, एक सिंगल मिलेगा। डीप पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं और एक सिंगल के साथ ट्रॉम्बे टीम का स्कोर आगे बढ़ता है 8। खेल जब धीमा चलता है, खेल में थोड़ी गति कम होती है, तो कमेंटेटर को क्या करना, उनको आवाज़ चढ़ेगा नहीं, आवाज़ कभी चढ़ेगा जो बड़े बड़े शॉट जाएगा तब भी वो लय आगे बढ़ेगा, ऐसा हर्षा भोगले साहब का कहना है। जैसे चल रहा है उसका बखान तो हम दे रहे हैं। ओ क्रिकेट का ब्रह्मास्त्र चिरलेकर ने फेंका था, ना सेंडा ना डांडा, ये डायरेक्ट बूंदा। जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा की याद आती है, यॉर्कर आता है तो क्या यॉर्कर था लसित मलिंगा का, अंगूठा तो यॉर्कर जैसे कहते थे, खतरनाक उसकी हेयर स्टाइल, वो दौड़ता था, उसका हाथ खतरनाक थी बॉलर। टीम का टोटल स्कोर 8 पे रुका हुआ है, 3 विकेट गॉन ट्रॉम्बे की। चिरलेकर शॉट है, इनसाइड आउट शॉट, कवर पॉइंट के ऊपर, लेकिन फील्डर तैनात है, फंबल हुए जरे थोड़े से,
मिलेंगे 2 और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 10-10 आणि बघा आतापर्यंत ओढापण वॉलचा 12वा प्रतिनिधी कसा पाठवलाय, ज्याला नाही मुशी नाही काय असा कडक काम है। छोटू आसरे देखो और टप्पा पीछे रखा है, लेकिन अंपायर इस बार इशारा कह रहे ओव्हर की समाप्ती। इकडे मात्र 2 षटकानंतर ट्रॉम्बे संघ धावसंख्या 10ला 3 गडी मैदानाच्या बाहेर। आणि डीजे मास्टर कसे आहेत बघा, त्यांच्या मानावर कसं नाव आहे, त्यांना आता काय वाटत नाही, म्हातारपणी वेगळा दिसेल तो। 10 स्कोर। चलिए विनती है वो ऑल टीम टाइम आउट है और टाइम के साथ आपको चलना चाहिए। समय इंपॉर्टेंट बात है। जन्म में दोस्तों ईश्वर की देन है, तो समय ये मृत्यु की देन है। समय के साथ सबको चलना पड़ेगा। यह ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद ट्रॉम्बे मेहमान टीम इस बार देखा जाए गवान के इस टूर्नामेंट में खेल रहे स्कोर 10 और गेंदबाज है प्रवीण मुंबईकर। आणि वाळ संघाचा ड्रेस कसा बघा पोपटासारखा परफेक्ट। यहां ब्लू जर्सी है ट्रॉम्बे की। 10 स्कोर। बॉल को देखो और मारो, लेकिन आक्रमण इज इंपॉर्टेंट बात है। फास्ट क्रिकेट है। 9 इस बार 11 गेंद अभी तक शेष है। 10 स्कोर हो चुका है। कछुआ की मंद गति का स्कोर चेहरे गोगल गाय के औलाद का स्कोर है। इसमें कुछ मजा नहीं है। खेल कैसा रफा रफ चाहिए, मीलों मील वार, गेंद बाउंड्री के पार। क्या है? कुछ हुआ नहीं, रुको आप। 10 ये हुआ, ये लंबा 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 कल रात का आसमानी सुल्तानी चक्का एयर होस्टर के गोदी में गेंद। पहला सिक्सर आया है और देखिए मारने वाला भी तबियत देखिए कैसी मजबूत है। नाम है भावेश कोहली। 16 पे स्कोर। ठोका छक्का। मुंबईकर बाहर, मुंबईकर बाहर। मैं बोला ना, तीर के जैसे थप्पड़ मारी डाउन द ग्राउंड। इट्स अ ब्यूटीफुल 6। ने क्या बात है। मुंबईकर को परिवर्तन करना पड़ेगा। क्या तीसरा जाएगा? ये जाएगा, ये जाएगा। खिलगिरी चंपा, खुशवीर रंभा, देखो पैर लंबा, छक्के मारा खंबा, ठोक ठोक दीजिए। शॉट। लगातार 3 छक्के मुंबई करके नट बोले ढिल गए। ठोकम ठोक इसे कहते। और ऐसी आक्रामकता चाहिए, क्योंकि 2 ओवर में धीमा गति का स्कोर हुआ था, लेकिन तीसरे ओवर में तीर तर्कस से तीर ऐसे निकाले। लगातार 3 छक्कों की हैट्रिक पूरी हो गई है। स्कोर बोर्ड के ऊपर मुंबई का स्कोर है, ट्रॉम्बे का स्कोर 28-28। फंस गया। देखिए जिन्होंने 3 छक्के ठोके थे उसे ही छलता कर दिया। गेंद बल्ले के मिडल के ऊपर लगी नहीं है और इसी के साथ बल्लेबाज को वापस जाना पड़ा।
टीम का टोटल स्कोर है यहाँ देखा जाए तो 28 लॉस ऑफ 4। या भावेश कोहली के पारी का खात्मा अपनी टीम के लिए उन्होंने मेरे हिसाब से 23 रनों का बेहतरीन योगदान दिया। डीजे दान दिया, एक बाउंड्री, एक सिंगल। मुंबईकर की अगेन कवर के ऊपर, लेकिन एक ही सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा। 29 ओव्हर की समाप्ती। 3 षटकानंतर इकडे मात्र ट्रॉम्बे संघाची धावसंख्या झाली ती मात्र 29 आणि 29ला 4 गडी मैदानाच्या बाहेर। आखरी पारी की 6 गेंदे शेष। स्लॉग हो रही, डेथ हो रही। श्रद्धा और सबूरी, और टीम का टोटल स्कोर इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से 29 पे रुका हुआ है। आखिरी पारी की 6 गेंदे शेष, जिन्हें हम स्लॉग और कहते हैं। डेथ और गेंदबाजी आकाश गरत। आकाश गरत के सामने स्ट्राइक के ऊपर खेल रहे इस बार देखा जाए तुर्बेकर स्ट्राइक के ऊपर है। आकाश गरत की चौथी ओवर की पहली गेंद। सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे। शानदार और फर्स्ट राउंड की अंतिम मैच है। होगी खराब गेंद, ऑफ स्टंप से ज्यादा ही गेंद को बाहर फेंका। लाइन बिगड़ी हुई है। गेंद अंपायर ने खराब साबित किया। दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। टीम का स्कोर आगे बढ़ता है 30। 6 गेंदे शेष। आकाश गरत तैयार है और कैच स्क्वायर लेग के ऊपर और चौका। टप्पा पड़ने के बाद गेंद उड़ गई बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर। नंबर 4। फक्त ओळख नसली तरी ओळख होते. फक्त बदाम दाबायचा, लाईक करायचं, काम ओके झाला. दुसऱ्या दिवशी काम परफेक्ट. आखिरी 4 गेंदे शेष है, 5 गेंदे शेष. कलयुग आया है दोस्तों. पहले के जमाने की बात भक्तिमय था, अभी क्या है फास्ट जमाना है. गरत तो तुर्बेकर शॉर्ट ऑफ लेन थी. एक सिंगल मिलेगा बैकवर्ड स्क्वायर के ऊपर. आओ भागो भागो, दूसरा पूरा हो जाएगा. ये खराब थ्रो. क्षेत्र रक्षण खराब हो रहा है और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 36. अभी 4 गेंदे शेष है. थोड़ा बल्ला चेंज करे अंपायर. अंपायर की इजाजत लीजिए. ये देखिए, ये ट्रॉम्बे वाले कह रहे कि 4 में से 2 छक्के चाहिए. ये और ये वाल का बच्चा ये 12 है, वो कह रहा है 4 गेंदों में 1 ही रन दिवस. ये भाषांतर चल रहा है इनका. और एक बार फिर से यहाँ स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है. उसके पास ही गेंद मिलेंगे 2 तुर्बेकर को और 2 के साथ स्कोर आगे जाएगा 38-38. अच्छा स्कोर बन चुका और अच्छा स्कोर बनने जा रहा है और वो बनना ही चाहिए. तभी मैच में थोड़ा सा टप्पट होगा. बघा ही रिक्षा आहे MH43BR0949. ही रिक्षा कृपया कोणाची असेल ती बाजूला काढून घ्या. इथं अडथळा मोठा निर्माण झालाय.
नाही तर आयोजक करते तिथे जातील आणि मग त्या रिक्षाला कुठेतरी हळवतील बाजूला द्यायच्या. त्या ड्रायव्हरला विनंती असेल आपली लक्ष्मी आपली रिक्षा आपण बाजूला घ्या, थोड़ा अडथळा होते. तुर्भेकर तैयार है, गलत की गेंद और चौका में. ओ क्या वेल पेट, जबरदस्त है फट, नहीं तो ये बाउंड्री थी. तारीफ करना पड़ेगी शायद यहाँ फाइव स्लिप के ऊपर जो खिलाड़ी तैनात है उन्होंने, रोहन चिकलेकर वर्ड फील्डिंग. एक सिंगल के साथ टॉम्बे का स्कोर 39-39. आखिरी 2 गेंदें शेष इस अंतिम ओवर की और सामना करेंगे बल्लेबाज यहाँ जयेश कोहली जो व्यक्तिगत 3 पे खेल रहे हैं, जिन्होंने 6 गेंदों का सामना किया. वाइड होगी, खराब है गेंद है, तो इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा. वाइड के बदले स्कोर आगे बढ़ता है 40 के घर में. 40 रन बोर्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पे ट्रॉम्बे टीम का स्कोर. आखिरी 2 गेंदें शेष है और घड़ी के अंदर 12 बज चुके हैं. और इस बार यहाँ पॉइंट खिलाड़ी गेंद को पकड़ने चले, लेकिन थर्ड मैन खिलाड़ी का बैकअप अच्छा है. मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर जाएगा 41. धावसंख्या 41. आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, शेवटचा चेंडू. और अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे देखना पड़ेगा. थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन चल रहा है, या लगभग देखा बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात किया है. ओ पैडल बैट के बीच में इस गेंद को फेंका था. एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, एक मिलेगा, दूसरा पूरा होने जा रहा है. खराब थ्रो और 2 ही रन मिलेंगे ट्रॉम्बे टीम के बल्लेबाज को. और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 43. अब तो जीतने के लिए वोडाफोन वर्ल्ड टीम को चाहिए 44, यानी कि 44. हर ओवर के पीछे 11 का रिक्वायर्ड रन रेट है. तो विनती करते हैं हम इस बार ट्रॉम्बे टीम को कि तुरंत अंदर जाइए, और वाल टीम को विनंती है कि तुरंत आप ड्रेसिंग रूम में यानी कि अपने डगआउट में बैठिए. और इसके बाद जो ये 5 टीमें होंगी, बघा व्हीआरसीसी गणेशपुरी संघाला विनंती आहे की तुम्ही जर इथं नाव दिलात नाही तुमच्या खेळाडूचा, तर मात्र तुम्हाला संधी मिळणार नाही आहे. ही मॅच संपायच्या अगोदर आपलं नाव आला पाहिजे. गणेशपुरी संघाचा प्रथमेश कोहली यांचे वडील प्रकाशजी कोहली इथे उपस्थित आहेत. त्यांना व्यासपीठावरती येण्याची मी विनंती करते. प्रकाशजी कोहली आपल्याला विनंती केली जाते. गणेशपुरी गावचे प्रकाशजी कोहली एक आदरणीय व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि कॅप्टन कूल म्हणून गणेशपुरी संघाचा ओळखला जातो. तर प्रथमेश कोहलीचे वडील आहेत, त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला इथून मी विनंती करेन TMCC बोरखार, त्याचबरोबर VRCC गणेशपुरी आणि 8011 सारसोले धाकटी जुई या सर्व टीमना मला वाटतं सर्वांची नावं आलेली आहेत. इथून गणेशपुरी टीमचं हे नाव आलंय का? ओके डन. आपण चला खेळाडूंना आपण तयार ठेवायचे आपल्या, आणि प्रेक्षकांना विनंती आहे ज्या मात्र टीमचा प्रेक्षक दिसेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. त्याच्यामुळे प्रत्येक कॅप्टन आपण याची दक्षता घ्या की आपला कोणताही प्रेक्षक आपला समर्थक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, याची कृपया आपण दखल घ्यायची आहे. जिथून
फलंदाज चला लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे वोडाफोन वहाल टीम. साई गणेश मित्रमंडळ वहा आपण गव्हाणचा मात्र एक दमदार आयोजन पाहतोय. वहाल टीमला मी विनंती करेन पहा अतिरिक्त वेळी ते खर्च करू नका. लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय अजितजी कोळी सर गणेशपुरी प्रतीक यांच्याकडनं नाव हे आले आणि गणेशपुरीचं हे नाव आलेलं आहे. म्हणजे त्याला त्या खेळाडूला तयार करा आपण, कारण इथून जो जिंकेल पहिल्या नंबरला जो खेळाडू मात्र रनिंग मध्ये येईल त्याला मात्र इथून बाय दिली जाईल. नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने एक वेगळा ग्लॅमर स्पर्धेला येताना पाहायला मिळते या आगळ्या वेगळ्या निर्णयानं. आणि आपण पाहताय न्याहारताय साई गणेश मित्रमंडळ गव्हाण, महेश स्मृती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 एक दमदार आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील बॉल बघतात, बॉल वेळ लागेल. कारण आज इथून मॅचेस जास्त आहेत, कारण शेवटच्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना अजून संपलेला नाहीये आणि 12:15 झालेले आहेत. म्हणजे आज 4 ते 5 वाजणार आहेत. त्याच्यामुळे कृपया दक्षता घ्या की थोडंसं फास्ट करायचं आहे, कारण तुम्हाला कदाचित इथून थांबावं लागेल जास्तीचा वेळ. गेम ऑन डेस्ट्री संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. वोडाफोन वहाल आणि त्यांच्या विरोधामध्ये ट्रॉम्बे रोहन अर्थातच करण 11 ट्रॉम्बे हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. प्रथमतः टॉस इथे मात्र जिंकला होता वोडाफोन वहाल या संघानं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आणि इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र ट्रॉम्बे रोहन या टीमने मात्र धावा जमवलेल्या आहेत. त्या 43 धावा 44 धावांची गरज असलेल्या विजयासाठी ते येणाऱ्या 24 बॉलमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी मात्र अनुभवी आणि फ्रंटलाईन गोलंदाजी सातत्याने मात्र या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतोय. ते नाव आहे भावेश कोळी. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. तर ऑन स्ट्राईक फलंदाज स्ट्राईक इनला प्रदीप मुंबईकर, तर नॉट स्ट्राईक इनला मात्र पाहायला मिळतात आपल्याला फलंदाज सुदेश साळुंके. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात गावागावांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला गेलं तर अगदी मुंबईवरनं प्रवास करत इथपर्यंत पोहोचलेली टीम आणि पाहायला गेलं तर पहिलाच बॉल फसलाय तिथे अगदी नो लँड मॅटमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, लँड झालाय आणि सिंगलला मात्र प्राधान्य दिलं झालंय. भावेश कोळी यांच्यासाठी सचिन कोळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये, 500 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. प्रत्येक डॉट बॉल साठी भावेश कोळी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आता सुदेश साळुंके मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. भावेश कोळी राईट अबाउट द विकेटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी इथे संधी हा गॅप शोधून काढली आहे. भन्नाट वेगानं बॉल चालल्या मात्र मैदानाला गुदगुल्या करत अगदी चाटत पुसट सीमारेषा पार धावा येतील मात्र ते फलंदाज सुदेश साळुंके यांच्या बॅटमधून 4 चौकार. अगदी पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग संपन्न झाले त्यावेळी मात्र पूर्णपणे मात्र क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली आणि परिवार त्याचबरोबर नातेवाईक यांच्यासाठी वेळ देण्याचा निर्णय. फटका फसला तिथे
उंच माझा झोका बॉल हवेमध्ये मात्र अगदी हेलकावे घेताना पाहायला मिळते. भावेश कोळी बॉलच्या खाली डाऊन द बॉल पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद बिग विकेट महत्वाची विकेट प्राप्त करून देत असताना सुदेश सालुंके बॅक टू द गॅश. कोळ्यांची ग्रामदेवता त्याचबरोबर आई कार्यालय डोंगरावरती गेल्यावरती अगदी सुकून आणि समाधान मात्र जिथे मात्र मिळताना ते मात्र ठिकाण आहे कार्यालय डोंगरावरचं आई एकेवरा देवीचं मंदिर. आणि नवीन फलंदाज बिपिन पावशे हे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. भावेश कोळी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलसाठी मात्र 100 रुपये आले होते ते मात्र इथून प्राप्त करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. एक फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी सातत्याने मात्र करण 11 ट्रॉम्बे कोलिवाड्यासाठी मात्र हे खेळाडू मात्र यशस्वी राहिलेत. आणि पहिला षटक पॉवर प्लेचा षटक हातलत असताना नेहमीच सातत्याने विकेट टेकर गोलंदाजी विकेट मिळवण्यासाठी मात्र प्रयत्न करत असताना सातत्याने पाहायला गेले. परंतु बिपिन पावशे हे मात्र फलंदाज नवीन मैदानामध्ये जात असताना पहिलाच बॉल फेस करत असताना पॉइंटला मात्र ढेकलून काढलाय. तेवढाच अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. विनायक कोळी तिथे आहेत आणि तोपर्यंत धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 6 धावा. करण 11 आणि ट्रॉम्बे कोलिवाडा म्हटल्यानंतर अगदी मुंबईमधील गावाचं गाव पण जपणारं मात्र हा कोलिवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही ही स्पर्धा तिथली केली होती. अगदी जेवणासाठी काय मच्छी कोळंबी सुरमई पापलेट चांगली सोय ट्रॉम्बे कोलिवाडकर करत असं सातत्याने. आणि आणखी एक चांगला बॉल इथे बॉल असे आहेत ते मात्र इथून प्रदीप मुंबईकर यांना थांबवतील. संधी आहे तिथे. हा बॉल माझ्याकडे आहे. भावेश कोहली दाखवत असताना परंतु क्लाफ झेल उलट्या दिशेचा झेल दूरवरचा प्रवास फार त्यांच्याकडनं मात्र इथून प्रयत्न थोडासा अपयशी आणि तेवढाच चांगला प्रयत्न मात्र तिथे पाहायला मिळालं बंड्या यांच्याकडनं. आणि आता इथून षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्यात 8. एक महत्त्वपूर्ण विकेटही आली सुदेश सालुंके यांच्या स्वरूपामध्ये. आता विजयासाठी तुम्हाला मात्र 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर इथून येणारे 18 बॉल मध्ये तुम्हाला मात्र का इथून सहजरित्या मात्र चेस केले जाते. ज्या प्रकारे मात्र या गावाचं नाव राहिले टेनिस क्रिकेटमध्ये वोडाफोन वहाळ टीम मात्र ओळख निर्माण करून देईल का आपल्या क्रिकेटमधील. इक्षा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच ऑफ द डे साई गणेश चषक 2025 मध्ये आणि अप्रतिम झेलचा नजराडा मात्र पेश केलाय. अप्रतिम ट्रॉम्बे कोलिवाड्याचा खेळाडू अगदी जबरदस्त मात्र नजराडा पेश केलाय. इक्षा कव्हरला ज्या प्रकारे मात्र इथून आले जे का झोपावले हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल आणि बॉलला पकडलाय आपल्या कवेमध्ये. फलंदाज बाद बॅक टू द ग्राउंड बिपिन पावशे. दादांसाठी जेवढे डॉट चेंडू फेकाल त्या प्रत्येक डॉट चेंडू मागे 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गोलंदाजाला दिलं जाईल सचिन कोहली यांच्याकडून. ओर टू कम बॉक्स. डेफिनेटली त्यांचंही कौतुक करूया त्यांनी सरचे स्वागत करूया. वोडाफोन वहाल आणि ट्रॉम्बे कोलिवाडा हा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण 11 ट्रॉम्बे कोलिवाडा
सातत्याने या संघाचे आपण पाहायला गेलं तर कौतुक करावं लागेल. मुंबई पासूनचा प्रवास आणि रायगडच्या आणि आपल्या खेळाडूंवरती सातत्याने या विभागावरती ट्रॉम्बे कोलिवाडाचं प्रेम राहिले आणि आपल्या मात्र संघांचंही मात्र ट्रॉम्बे कोलिवाडती प्रेम राहिले. कारण त्यांच्याही स्पर्धेमध्ये आपण आपले अनेक इतिकडचे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. मुंबई विभागातील आणि त्याचबरोबर रायगड ग्रामीणमधीलही मात्र इथून त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. इथे भूपेंद्र कोळी हा वर्ग चांगला, अगदी ताकदीचा वापर, अगदी स्लॉट मध्ये आला होता, त्या बॉलला पाठवलाय अगदी बाजूच्या प्लॉट मध्ये. आकाश घरत यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय कन 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 कणकणीत आवाज करणारा षटकार. हा फटका चांगला, परत एकदा संधी आहे तिथे. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलाय. पार्थ यांच्याकडनं पकडला गेलाय झेल, फलंदाज बाद आणि इथून आणखी एक धक्का बसताना पाहायला मिळेल. आकाश घरत यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसतो. इथून तिसरा, धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली 14. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. ठोको डीजे. प्रमाणे खेळ साकारावा लागेल. आता इथून पाहिलं गेलं तर वर्तमान तुमचं काय सांगतोय तर वर्तमान आहे येणारे 15 बॉल मध्ये तुम्हाला 30 धावा बनवायचे, म्हणजे प्रति बॉल मागे तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा फोकस हा तुमचा वर्तमानावरती असायला पाहिजे. आता वर्तमान आहे येणारे 15 बॉल आणि 30 धावांची गरज. सोडाफोन वहाल टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित चिर्लेकर इथून मात्र चिडफाड फलंदाजी करतील का हेही पाहणं गरजेचं आहे. कारण इथून तसं तुम्हाला करावं लागेल. अटॅक्टिव्ह गोलंदाजी सातत्याने स्ट्रेंथ राहिले, मात्र इथून किरण 11 ट्रॉम्बे कोलिवाड्याची आणि ती मात्र आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि या षटकातील उर्वरित बॉल चला मैदानाच्या बाहेर जायचं आहे प्लीज. सामना थांबू नका, सामना चालू करायचा आहे लगेच. चला बरं, किरण 11 आपण या इकडे. किरण 11 चला प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं आहे, मॅच सुरू करायची आहे. चला ट्रॉम्बे संघ आपला क्षेत्ररक्षण सजवा आणि आयोजक तिथे पोहोचलेत. लगेचच तेथील प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढायचं आहे. चला ट्रॉम्बे कोलिवाडा आपल्या फिल्डिंग सजवून घ्या, विनंती केली जाईल. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहायला गेलं तर अशा काही गोष्टी होत असतात, आम्ही त्यांचंही महत्त्वाचं योगदान असतं इथे येतात मॅच पाहण्यासाठी. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. साई गणेश चषक 2025 मध्ये बॅक टू क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि विजयासाठी भूपेंद्र कोहली. पहिल्या षटक ज्या प्रकारे मात्र इथून भावेश कोहली यांनी हाताळला होता त्याच धर्तीवरचा गोलंदाज मात्र इथून भूपेंद्र कोहली दुसऱ्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय देत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी मिड ऑफ मध्ये मात्र भावेश कोहली मात्र बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, पेकी करतील. त्याचबरोबर आदरणीय नेतेजी कोळी ट्रॉम्बे कोलिवाडाचे आमचे नेतेजी कोळी यांना विनंती करणे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपल्याला सस्नेहपूर्व निमंत्रक इथे मात्र देण्यात येत आहे. नेतेजी कोळी ट्रॉम्बे कोलिवाडा प्लीज आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. 13 बॉल 29
रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, मॅच इथे मात्र फसले आहे. तुम्हाला हसवायचे आहे पण थोडंसं कठीण करताना मात्र पाहायला मिळते आहेत. तुम्ही जर तेव्हापर्यंत प्रयत्न करण्यासाठी उभे राहताना जेव्हा सर्व संपलेलं असतं निश्चित तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. तुम्हाला इथून चांगला खेळ करावा लागेल कारण आता इथून दुसरा षटक क्रमांक समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज असणार आहे ती वोडाफोन वहाल टीमला. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतील. आर्यन तुर्भेकर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक फलंदाज ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी रोहित चिर्लेकर यांच्यावरती पाहायला मिळते. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही आहे. तुम्हाला इथून गरुड बनवावं लागेल. 12 चेंडू 29 धावांची गरज. उंच माझा झोका घेतलाय. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर टक्कर झाली आहे. अगदी दुखापत तिथे. आम्ही वारंवार सांगत असतो की कॉल करा प्लीज. पाणी घेऊन जायचं लवकर. इमर्जन्सी ॲट बॉक्स जल्दी. याही गोष्टींसाठी आम्ही वारंवार सांगत असतो की एखादा झेल सुटला तरी चालेल, एखादा मॅच तुम्ही हारलात तरी चालेल, परंतु कॉलिंग करा. कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण कॉलिंग जर झाली नाही तर समोरासमोरची टक्कर ही कदाचित खूप मोठं मात्र अपघात मात्र तुमचा घडू शकतो. त्याच्यामुळे विनंती करेन की प्रत्येक वेळी झेल ज्यावेळी हवेमध्ये असो आणि दोन्ही खेळाडू एकत्र जातात त्यावेळी एकमेकांनी कॉल करा की बाबा मी झेल घेणार आहे, याची कृपया दक्षता घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथून विजयासाठी 11 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. आता ह्या धावा मात्र कोण बनवल्या जातील का? वोडाफोन वहाल की इथून मात्र किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. संधी आहे तिथे. सहदा सोपा पार्थ आहे तिथे. पकडला गेलाय झेल. आणि त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी म्हणून सचिन कोळी सरांना आपण सातत्याने पाहत असतो. त्यांच्याकडनं डॉट बॉल साठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला बाहेर कोणी मैदानाची काही गडबड करू नका. मनोज कोळी आमचे त्यासाठी मात्र इथून तयार असतील.
एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळून काढलं पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये एक धाव मात्र घेतली गेली. परिपूर्ण मात्र दबाव तंत्र वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. एक धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 27 धावांची गरज. आणि इथून पाहिलं गेलं तर आणखी एक चांगला बॉल परंतु पंचांचा निर्णय नो बॉल आलाय. हो सर्ग काही व्यवस्थित चालू असताना इथून मात्र आघात घडलाय आणि या नो बॉल नंतर मात्र येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. गोलंदाज आर्यन तुर्भेकर थोडस मात्र इथून दुखापतग्रस्त आणि त्याच्यानंतरही गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. आता इथून येणारा बॉल फ्री हिटचा असेल आणि तो फेस करण्यासाठी मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज मिहिर घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून थोडंसं समजावलं जातोय कशा प्रकारे गोलंदाजी झाली पाहिजे. खूप छान पद्धतीने मात्र या बांधणी आपल्याला पाहायला मिळते आणि बॉल आहेत 9 आणि 25 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल तेवढा स्टेज तरार मी ते मात्र पाहायला मिळाला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झालं नाहीये. कलेक्ट मात्र बॉलला करता आलं नाहीये. त्याचमुळे की काय इथून एकदा मात्र अगदी संघर्षमय मात्र घेताना पाहायला मिळालं. पण तो अप्रतिम इथे मिहिर घरत आणि त्याचबरोबर रोहित चिर्लेकर या दोन फलंदाजांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 8 बॉलमध्ये आता 24 धावांची गरज आहे. 2 बॉल ना खूप महत्वपूर्ण आहेत दोन्ही टीमसाठी. एवढा पण वहाल की इथून ट्रॉम्बे एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलच्या खाली येत्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय का खराब थ्रो. तोपर्यंत मात्र बॅकअप चांगला तिथे पाहायला मिळाला कारण उंचीवरनं जास्त गेला आणि तिथून तेवढे चतुर चाणाक्ष हुशार यष्टीरक्षक रोहन कोळी या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाड्याचे अगदी मुख्य मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल 23 शेवटचा बॉल. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये. ओळख निर्माण करणारा हा बॉल नाहीये. ओळख फलंदाजांना करता आली नाहीये. ओळख निर्माण केली गोलंदाजांनी. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र इथून चुकी होताना पाहायला मिळत आहेत. भावेश कोहली यांनाही मात्र तेवढं कलेक्शन मात्र पाहायला मिळालं नाही. कलेक्ट करता आला नाही बॉल आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं आणि 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. त्याच्यानंतर इथून येणारे आता मात्र 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. तोपर्यंत मी निंतेची कोळी ट्रॉम्बे आमच्या ट्रॉम्बे कोळीवाड्याचे यांनाही मी विनंती करेन की आपण आदरपूर्वक या अतिथी कक्षामध्ये. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे. नितीची कोहली यांना विनंती करेन की या मुख्य अतिथी कक्षामध्ये. मॅच ऑन. यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे ना मित्रांनो तोच खरा मात्र ते कर्तृत्ववान आहे. आता तुम्हाला इथून कर्तृत्ववान बनावं लागेल. चांगली खेळी करावी लागेल. आदित्य कदमला पाहतो इथे गोलंदाजीसाठी मात्र पाहायला गेला तर अंतिम षटक 6 बॉल आणि 21 धावा मात्र डिफेन्स केल्या जातील का चेस केल्या जातील. वहाल की इथून मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेला तर तेज सरार अगदी घोड्याने टास मारावी ना मुंबईच्या रेस कोर्स मध्ये तसंच मात्र हा वेगवान बॉल भन्नाट वेगानं मात्र बॉल पाहायला मिळाला आणि बॉल मात्र इथून निवसावला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. रोहन कोहली चतुर चाणाक्ष आणि हुशार यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आलाय बॉल डॉट. किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा की एवढा पण वहाल की इथून ट्रॉम्बे कोळीवाडा. हा फटका चांगला आहे. गॅप शोधून काढले आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे सहजरित्या पार त्यांच्याकडनं अडवला गेलाय. बॉल पकडला जाईल तोपर्यंत मात्र धाव येईल 1 आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. आता येणारे बॉल मात्र 4 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 4 बॉल 20 समीकरण बनलं गेले. ऑन स्ट्राईक फलंदाज
मिहीर घरातला पाहतोय आपण, परंतु हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला. वाईटचा निर्णय. आता थोडासा इथे मात्र वोडाफोन वाल सुकून मध्ये जात असताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे येताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 25 धावा 25 ऑन स्कोर बोर्ड. आता येणारे 4 बॉल आणि 19 धावांची गरज. 3 मोठे फटके. पायतून 4 चौकार, 3 षटकार, 3 षटकार, 4 चौकार. इथे मात्र समीकरण पाहायला मिळेल. सिंगल डबलचं काम चालणार नाहीये. तुम्हाला मात्र षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल. परंतु मिहीर आता मात्र प्रेशर मध्ये आलेत. आता इथून येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 3 बॉल, विजयासाठी 19 धावांची गरज. चांगला खेळ इथे मात्र साकारला गेलाय अप्रतिमरित्या मात्र दोन्ही खेळाडूंनी. परंतु अंतिम क्षणी हा पाहायला गेला तर खेळ सध्याच्या घडीला किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या मात्र बाजूने जाताना पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पार्थ आहे तिथे आणि तेवढंच पहा कौतुक करण्यासाठी आपण पॉइंट वरनं मात्र क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये दूरवरचा प्रवास करून गेले. बंड्या पार्थ यांचं हा प्रेम आहे मैदानावरचं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. टीम ट्रॉम्बे कोलीवाडा करणं आणि अप्रतिम इथून मात्र हा बॉल वरती आलाय चौकार आणि या 4 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 30. आता विजयासाठी 1 बॉल आणि 14 धावांची गरज. 2 वाईड येतील का? त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 षटकार येतील का? बरीचशी समीकरणं. छोटू नाराज होऊ नकोस, क्रिकेट आहे, काय होईल याच्यामध्ये. समर थोडासा नाराज झालाय कारण आमचा हा छोटा खेळाडू आज गावाबरोबर आलाय आणि हा सेलिब्रेशन टीम किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा मात्र संघ जिंकताना पाहायला मिळतोय. हार्डलक वोडाफोन वाल आपलं ही कौतुक इथपर्यंत आलात. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. 10 डॉट बॉल. मध्ये आपण पाहतोय ट्रॉम्बे आणि वोडाफोन वाहल संघादरम्यान आपण पाहतोय एक खेळाडू ट्रॉम्बे संघाचा मैदानामध्येच थांबेल. कोणत्याही संघाचे समर्थक मैदानामध्ये जाणार नाहीत आणि लगेचच मात्र 5 खेळाडूंमध्ये रेस केली जाईल. जो खेळाडू आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला समजेलच. नक्कीच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच कोणाला आहे? भावेश कोहली याने याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतोय. जाते लगेचच आपण ज्या एंडनं रेस सुरू होईल त्या एंडला ओमकार कोहली आमचे आयोजक उभे आहेत. त्यांच्या जवळ मात्र आपण 5 जणांनी जायचं आहे. चेक. त्याचबरोबर डॉट बॉल साठी सचिन कोहली सरांकडनं मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर इथून मी भावेश कोहली, त्याचबरोबर भूपेंद्र कोहली आणि आर्यन ठाकूर आणि आदित्य तुर्बेकर आणि आदित्य कदम यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे.